त्याच्यामुळे तुम्ही पहिलं त्यांना हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका. आणि आठवण द्यायची म्हटलं तर महाविकास आघाडीची जी सभा शिवाजी पार्कला झाली होती, मी स्वतः होतो. माझ्या समोर राहुलजींनी आपल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे. आणि मग जसं बाबासाहेबांच्या प्रेमाचं थोतांड जे तुम्ही सांगतात, मी बोललो तसंच जर तुमचं प्रेम हिंदू हृदय सम्राटांवरती खरोखर असेल तर तुमच्या अमित शेटना विचारा की बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये, जी आम्ही खोली मानत नाही, आमच्यासाठी पवित्र मंदिर आहे, त्या खोलीमध्ये त्यांनी जो मला दिलेला शब्द हा का मोडलात? जो शब्द तुम्ही मला दिला होता तो तुम्ही मोडलात. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता, अगदी कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता, ती शिवसेना तुम्ही संपवायला का निघालात? तुम्ही माझ्याशी का कसे वागलात ते आता लोकांना माहिती आहे, पण तरी क्षणभर धरून चाला की मी तुमच्याशी नालायकपणा केला असेल तर तुम्ही माझ्याशी वैर घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात. पक्ष चोरला, चिन्ह चोरला, आणि त्या गद्दारांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येतात कि देखो देखो कैसा गद्दार है, ऐसा गद्दार पूरी दुनिया में नहीं है. एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितली नव्हती आणि कोणी अनुभवली नव्हती. म्हणजे एखादा चोर समजा आपलं काहीतरी पाकिट मारलं किंवा घरी दरोडा घातला तर पोलीस त्याला पकडतात, पण तो चोर असं ते चोरीचा माल घेऊन फिरत नाही, बघ बघ हे तुझं मी चोरलंय आणि ते आता माझंच आहे. तसे हे सगळे गद्दार चोर. मी तर त्यांना जाहीर आव्हान देतोय, मिंदेना आव्हान देतोय की जर तुम्ही खरोखर मर्दाची औलाद असाल तर तुम्ही माझ्या वडिलांच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मतं मागून दाखवा. मग कळेल स्ट्राईक रेट म्हणजे काय असतो तो. तुम्ही लोकांना संभ्रमात टाकताय. माझं चिन्ह चोरून, निशाणी जुनी दाखवून जणू काही असा आभास आणताय की हीच खरी शिवसेना. आणि मी निवडणूक आयोगाला सुद्धा वारंवार सांगतोय की तुम्ही चिन्ह माझं इकडचं तिकडे करू शकाल, कदाचित, कारण तो तुमचा अधिकार आहे, पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी माझ्या संघटनेला दिलेलं आहे, ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही, मानायला मी तयार नाही. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी राज्यभर जे काय फिरतोय, जसं मगाशी वसंतराव तुम्ही बोलत होतात की गुंडागर्दी वाढते, कोयता गँगची दहशत वाढते, ड्रग्ज सगळीकडे पसरतायत, काय कोण जबाबदारी घेणार त्याची? महिलांवरती अत्याचार वाढतायत आणि देवेंद्र कोणत्या युगामध्ये राहत आहेत? काल शिवाजी पार्कवरनं त्यांनी मला दुसरं एक आव्हान दिलं आणि सगळ्यांना एक आवाहन केलं